आज बार्शी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय सोपल साहेब यांच्या प्रचारानिमित्त उपस्थित असणारे व्यासपीठावर विश्वास भाऊ बारबोले, ठीक आहे, वेळ कमी आहे, मी व्यासपीठावरचे सर्व मान्यवर असा उल्लेख करतो आणि सातत्यानं या व्यासपीठावरती आम्हा लोकांना बसण्याची संधी निर्माण करणारे जिगरबाज कार्यकर्ते या निवडणुकीच्या निमित्तानं आपणाला विचारपूर्वक मतदान करायचंय. आपण लोकप्रतिनिधी निवडत असताना मत देऊन आपल्या अडचणी वाढवणारा उमेदवार प्रतिनिधी पाहिजे का आपल्या अडचणी सोडवणारा प्रतिनिधी पाहिजे याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. आज आपण 5 वर्ष झालं तालुक्यामध्ये पाहतोय, दिलेला लोकप्रतिनिधी प्रत्येक पावलाला प्रत्येक गावातल्या नागरिकांना अडचण आणण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कुठला कामच नाही. आणि ह्याच बाबतीत दुसरी बाजू पकडायची म्हणलं तर तुम्ही मागच्या 5 वर्षातला कार्यकाल बघा. सोपल साहेबांनी कुठल्याही गावातील कुठल्याही कार्यकर्त्याला अडचणीत आणण्याचा थोडाही प्रयोग केलेला नाही. त्यांचं अडचणीत आणण्याचं काम हे सोबत बसलेल्या स्टेजच्या कार्यकर्त्यापासून सुरू होतंय, ते आपणापर्यंत सगळ्या विरोधी पार्टीपर्यंत सुरू होतंय. याचे आपण तुमच्या जवळपासच्या सगळ्याच गावचे आपण उदाहरण बघा. जवळगावापासून उदाहरण बघितलं तर कळलं की तुम्हाला स्टेजवर बसलेल्या कार्यकर्त्याला सुद्धा सोडायचं नाही. जवळगाव असू द्या, बावीचे डोईपुडे असू द्या, आगळगावचे मोरे असू द्या, हे नावं सांगितली तर 1000 कार्यकर्ते निघतील, की त्यानं सोबत असणाऱ्या एकाही कार्यकर्त्याला सोडलं नाही. बाबांनो, विकासाच्या गप्पा मारते. विकास हा फक्त विकास त्यांच्या एका कुटुंबापुरता विकास झालेला आहे. हा विकास कुटुंबापुरता कसा झाला तर त्यांनी काम करताना फक्त नजरेसमोर टक्केवारी हाच विषय डोक्यात ठेवून विकासाचे वाटचाल केलेली आहे. प्रत्येक काम करत असताना आपला जर त्यात स्वार्थ असेल, आपल्याला जर 7% 10% मिळत असतील आणि ह्याची खात्री करत असता तुमच्या गावात जर एखादा छोटा मोठा कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांच्या पार्टीचा, तर त्या कॉन्ट्रॅक्टरला विचारा की बाबांनो, तुम्हाला हे काम एखादं मिळत असताना मोफत आणि कार्यकर्त्याच्या भूमिकेतून तुम्हाला मिळालं का नाही का? तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करावा आणि ह्या 2 उमेदवाराची तुलना करावी. सोपल साहेब आणि मागच्या वेळेस पाणी पुरवठा मंत्री होते. एकाच दिवशी बसून तालुक्यातील 130 गावापैकी 97 गावांच्या रखडलेल्या राहिलेल्या पाणी पुरवठा योजना कुठलाही गाव माझा बरोबर सोबत आहे का नाही या पद्धतीने सोपल साहेबांनी काम केलेलं आहे. आणि ह्या बहादराचं काम तुम्हाला सांगतो, आज तालुक्यात विरोधी असणाऱ्या ग्रामपंचायती प्रत्येक गावची यादी सरकारी कार्यालयातल्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या टेबलवरती आहे की बाबा ह्याचं काम झालं नाही पाहिजे. तर तुम्हाला सांगतो आपल्याला, आणि कुठलं तरी गावात भांडण झालं, तक्रार झाली की काय करायचं की 2 गटात भांडण लावायचं, दोघांवरती गुन्हे दाखल करायचं. अरे बाबा, गुन्हा दाखल करताना तू विचार करणं गरजेचं आहे की 3 ते 7 मध्ये ज्यावेळेस अडकत असतं विरोधी पार्टीचा कार्यकर्ता, त्यावेळेस आपला बी कार्यकर्ता अडकतोय ह्याचा त्याला भान नसतंय. फक्त समोरच्याची जिरवताना आपला फाशीला गेला तरी चालतंय. विरोधकांना तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा कार्यकर्त्यांनो की ह्या असल्या वृत्तीच्या मागे आपण जायचंय का नाही जायचंय. तर ह्या माध्यमातून तुम्हाला ह्या गोष्टीचा व्यवस्थित विचार करायचा आहे आणि आपल्या छोट्या मोठ्या कामाच्या अडचणी सोडवण्याचा काम करायचं आहे. ह्यांच्या बरोबर ह्यांचा वरचा नेता फडणवीस त्याच लायकीचा आहे. फक्त त्यानं कधी तुम्ही आता अभ्यास करा, राज्यभरातलं मतदार लोकांची, सर्वसामान्यांची माणसाची कामं करून मतदार गोळा करून एखादा लोक विधानसभेचा मतदारसंघ निवडून आलाय का? नाही. त्यानं काय करायचं, 288 मतदारसंघातले कोण प्रमुख उमेदवार आहेत बघायचं, त्याच्या फाईल तयार करायच्या
आणि त्याला कसं अडचणीत आणायचं आणि अडचणीत आणून आपल्या सोबत कसं घ्यायचं ह्याच पद्धतीचं राजकारण केलंय. भावानो, राजकारण करत असताना असं राजकारण करून का चालत नसतंय. आपण सर्वसामान्य माणसात मिसळला पाहिजे, मत कामं करायला पाहिजे आणि कामं करून मतदान गोळा करून आपला माणूस त्या ठिकाणी निवडून आणायचं असतंय. असं काम आहे. तर ह्या पद्धतीचं काम हा फडणवीस करतोय. उलट बाजूला पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे असतील, हे सर्वसामान्य लोकांची कामं करतात आणि लोकांची कामं करून त्या मतदारसंघातून लोकप्रतिनिधी निवडून आणतात. तर आपण ह्या गोष्टीचा सगळ्याचा विचार करून लोकप्रतिनिधी आपल्याला भविष्यात निवडायचा आहे. आपण बघताय कांद्याचा प्रश्न असेल. 2014ला फडणवीस म्हणत होता की सोयाबीनला 6,000 रुपये भाव दिला पाहिजे. बाळाला आता तुझं सरकार आहे, आम्हाला 35 पासून 42 पुढे भाव मिळत नाही. कुणाला विचारायचं आम्ही हे? ह्या गोष्टीचा कांद्याचा भाव असू दे, मागच्या वर्षी विनाकारण कांद्याचे भाव पाडले. द्राक्ष बागेचा असू द्या, ज्यावेळेस प्रत्येक पिकाचा भाव उतरला जाते त्यावेळेस या सरकारची जबाबदारी असते की आपण हे काम करणं गरजेचं आहे. तर आपलं मत जाणारं मत हे फडणवीसला जाणार आहे, ह्या नालायक सरकारच्या मोदी सरकारला जाणार आहे. ह्या गोष्टीचा आपण विचार करा. हे काहीतरी वेगळा संभ्रम तयार करते लोकात. अजिबात संभ्रम करू नका. माझ्या माहितीप्रमाणे एक 80% गावं तर एवढ्या फुल स्पीड नाहीत की त्याला विचारच करायला नाही की हे सगळं शांततेचं वातावरण आहे. तुम्हाला सांगतो, शांततेचं वातावरण आहे, शांततेचं वादळ आहे आणि वादळापूर्वीची शांतता आहे. तर तुला ह्या वादळाचा अंदाज तुला लागणार नाही. तुला ह्याच वादळाचा अंदाज 23 तारखेनंतर लागल. आणि पट्ट्या आपल्याला तालुक्यातल्या लोकांना ह्याच गोष्टीसाठी सत्ता पाहिजे. सोपल साहेबांना पण मी तेच सांगितलंय, साहेब आम्हाला 5 वर्षात विकास कमी असला तर चालेल, पण त्याचं सगळं संपेपर्यंत तुम्ही आमच्या पाठीशी उभा राहायचं आहे. आणि हे आम्हाला त्याच्या साहेब ह्या कार्यकर्त्याची तालुक्यातल्या प्रत्येक लोकांची भावना आहे. आम्हाला त्याच्या घरातल्या तुम्ही दुसऱ्या एका सुद्धा माणसाला त्रास देऊ नका. फक्त ह्या बाप लेखाचा सगळं संपेपर्यंत तुम्ही आमच्या पाठीशी उभा. आणि सगळ्याला सांगतो, त्यांना कुठं दामगिरी करू द्या, दादागिरी करू द्या, ह्या गोष्टीचा विचार करू नका. दादागिरी करणं हे तुम्ही लाखो कार्यकर्ते आहेत. कुठंतरी एखाद्या रस्त्यात उभारला, कुठंतरी गपचूप सापडला, त्याच्या अंगावर जायचं, त्याला कुठंतरी बोलायचं, पुन्हा टेटस दिला तर एखादी शिवी द्यायची. अरे बहादर, आम्ही सगळंच करतोय. आम्ही रोज मार्चित आहे, तुझ्या दारासमोर रोज जातोय. तू कधी बिल पट्ट्या आडून दाखव मला. माझं तुला आव्हान आहे. इथून पुढे कुणी कुठल्या गोष्टीला घाबरायचं नाही, कुणी कुठल्या गोष्टीला मागे करायचं नाही. सोपल साहेबांनी फक्त ह्या सभेत आम्हाला शब्द द्यायचा आहे की आपण निवडून आल्यानंतर, आपलं सरकार आल्यानंतर फक्त ह्या 2 बापलेकाच्या मागं लागायचं, त्यांच्या चौकटा लावायच्या आणि ह्याला जिस्त नमूद करायचं. एवढं बोलतो मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणेश बापू, यानंतर आदरणीय सोपल साहेबांचा सत्कार या ठिकाणी संपतराव तात्या काकडे यांच्या शुभ हस्ते होतोय. साहेबांना विनंती, आपण या सत्काराचा स्वीकार करा. हॅलो. यानंतर वैराग भागाचे नेते सन्माननीय मदन मालक निंबाळकर यांना विनंती आहे की आपण आपला वैरागकरांचा हवाला या ठिकाणी दाखवावा. सन्माननीय मदन मालक निंबाळकर. बार्शी विधानसभा इलेक्शनच्या निमित्तानं या प्रचार सभेचे अध्यक्ष आपले उमेदवार व तुम्हा सर्वांचे नेते आदरणीय सोपल साहेब, माजी नगराध्यक्ष विश्वास भाऊ, युवराज बापू, स्टेजवरील सर्व नेते मंडळी आणि समोर उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी आणि तरुण दोस्तांनो, आता बापूने एवढं जोडलंय की आता काय जोडायची गरज नाही. कारण मागच्या 10-15 दिवसापासून आम्ही प्रत्येक गावात फिरत आहे. फिरत असताना अतिशय चांगली परिस्थिती आज आपल्या तालुक्यातील प्रत्येक गावातील आहे. आणि दोन्ही नेत्यांचा जर तुलना केली तर 30-40 वर्षात सोपल साहेबांनी
सर्वसामान्य माणसाचं काम करत असताना कधी कुणाच्या खिशाला हात लावला नाही, कधी कुणावर केसेस दाखल केले नाहीत, ना कधी कुणाला त्रास दिला नाही. परंतु मागच्या 5 वर्षात आपण पाहिलं असेल की ज्या माणसाला आपण निवडून दिलं त्या माणसानं प्रत्येक गावातील कोण प्रमुख आहे त्याच्यावर गुन्हे दाखल करणे आणि गुन्हे दाखल करून तुम्ही आमच्या बरोबर या, मग तुमच्या केसेस मिटवतो, ह्या पद्धतीचं राजकारण मागच्या 5 वर्षात झालं. आज आपण बघताय की बार्शीमध्ये मार्केट कमिटीमध्ये काय अवस्था आहे. सोयाबीन खरेदी यांनीच करायची, उडदाची खरेदी यांनीच करायची, ज्वारी खरेदी यांनीच करायची. आज तालुक्यात 4,000 कोटीचा निधी आणला म्हणून गावगावा करतात. प्रत्येक गावात डिजिटल लावले होते, 5 कोटी 10 कोटी आणले. परंतु आज प्रत्येक गावात फिरत असताना कुठलाही रस्ता नीट नाही, कुठलीही कामं चांगल्या पद्धतीची नाहीत, सगळे निकृष्ट दर्जाची कामं आपण पाहतोय. आणि ही कॉन्ट्रॅक्ट कामं घेत असताना फक्त स्वतःच्या भावासाठी रस्ते मंजूर करून आणण्याचं काम फक्त या लोकांनी केलं. आज मला स्वाभिमान आहे की ही वैराग बाग कधी कोणाला बापू घाबरत नाही. आम्ही भल्याला इथं गार केले, त्याच्यामुळे ह्या भागातील लोक आदरणीय चंद्रकांत नानांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले आहेत. त्याच्यामुळं तुमच्याकडचा लीड किती आहे बापू, त्याच्यापेक्षा डबल लीड आम्ही आमच्या भागातून देणार एवढे या ठिकाणी सांगतो. कारण या भागातील लोक स्वाभिमानी आहेत, कधी पैशावर विकले जाणार नाहीत आणि एकनिष्ठेनं काम करणारी माणसं आहेत. त्यामुळं आम्हाला खात्री आहे की आजपर्यंतचा सर्व इतिहास मोडीत काढत बार्शी तालुक्यातून साहेबांना जास्तीत जास्त मताधिक्यानं आपल्या तालुक्यातील या भागातील लोक निवडून देतील. परवा मी अर्धापूरला गेलो, त्या ठिकाणी मला समजलं की त्या ठिकाणी दमदाटी करण्याची भाषा काय केली गेली. आम्ही बूथ ताब्यात घेऊ, ही घेऊ. बाजारावर अजून तुम्ही लय लहान आहे म्हणावं. त्या गोष्टी आम्ही करून करून दमलाव. पुन्हा त्या गोष्टी करायच्या पाळी आम्हाला येऊ देऊ नका. फक्त मला एवढीच विनंती करायची आहे तुम्हाला, कुठल्याही कार्यकर्त्याला किंवा कुठल्या माणसाला जर धक्का लागला तर पुन्हा मला त्याच पद्धतीनं उत्तर द्यावं लागलं, एवढंच या ठिकाणी तुम्हाला सांगतो. कारण तुम्ही प्रत्येक गावात गेले की प्रत्येकाला दम देण्याची भाषा बोलली जाते. कुठल्याही गावात गेले की असं म्हणला, त्यानं दम दिला. जर ह्या पद्धतीनं राजकारण चालत असेल तर आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. आज बापूंनी मगाशी सांगितलं की त्यांनी कुठलाच माणूस सोडला नाही, त्यांच्यासाठी काम करणारे माणसंही सोडले नाही. ज्या माणसांनी त्यांच्यासाठी पैसे ओतले, त्यांना आमदार केलं, त्या लोकांना सुद्धा अडचणीत आणण्याचं काम त्या आमदारांनी केलेलं आहे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे, जेवढा जास्तीत जास्त लीड आपण या भागातून द्याल एवढी अपेक्षा आपल्याकडून बाळगतो. आणि आदरणीय साहेबांचं चिन्ह आहे मशाल, मशाली पुढचं बटन दाबून जास्तीत जास्त मताधिक्य द्यावं अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद मकरंद मालक. विश्वासभाऊ, आत्ताच बातमी अशी आली की इथून पुढचे 3 दिवस कृषी उत्पन्न बाजार समितीच बंद ठेवली. कांद्याचे पण मार्केटचे सगळे निलाव बंद झालेत. मगाशी इथले शेतकरी भेटले, थोडासा कांदा कच्चा असल्यामुळे आम्ही नेला. 27 कट्ट कांदा त्यांनी नेला आणि केवळ 27 कट्ट्यातनं 2-3 दिवस सौदे नाही झाल्यामुळे अक्षरशः पाणी गळायला लागलं आणि त्यांच्या हातामध्ये 27 कट्ट्याची 8,480 रुपये पट्टी त्या ठिकाणी आली. त्याच्यामुळं या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी विचार करायचा की सोयाबीनची खरेदी यांची क्रांती मिलवाला आणि ते गांधी शेठ विश्वासभाऊ दोघांनाही रात्री एका खोलीत कोंडून ठेवलं होतं. इथून पुढे तुम्ही 2-3 दिवस सोयाबीनची खरेदी करायची नाही. हमाल असतील, तोलार असतील, कृषी उत्पन्न बाजार समितीतले सगळे व्यापारी असतील, यांनी माझ्या प्रचारात जायचं म्हणून ही 3 दिवसाची इंग्रजापेक्षा मोठी सक्ती ज्या माणसानं केलेली आहे त्याच्या पाठीशी आपण उभा राहू नका अशी पद्धतीची विनंती. यानंतर बार्शी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय विश्वासभाऊ भारबोले आपल्याला विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं.
आजच्या सभेचे अध्यक्ष आदरणीय काकडेजी, आपले महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेब, आमचे सहकारी मित्र राजाभाऊ चव्हाण, माजी सरपंच आपले भड साहेब, ज्यांनी या ठिकाणी आता आपले मनोगत व्यक्त केले ते मकरंद निंबाळकर, युवराज बापू काटे, या ठिकाणी उपस्थित आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इक्बालभाई पटेल, ओमप्रकाश पाटील, माजी नगरसेवक राजू कदम, उपस्थित घुगे साहेब, रामभाऊ काजळे, भाऊ तांबे, सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेली वडीलधारी मंडळी, मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सर्व तरुण मित्र, आज आपण प्रचाराच्या आता शेवटचा टप्पा 1-2-4 दिवस राहिलेले आहेत आणि साहेबांच्या प्रचाराच्या निमित्तानं गेले अनेक दिवस झाले आपण सर्व तालुक्याचा दौरा करतोय. मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा असा वाटतोय, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या तालुक्यातल्या लोकांनी 54,000चा हवाडा दिला. त्या निवडणुकीमध्ये लोकांनी घरात बसून काम दाखवलं, पण आज ज्या ज्या गावात जातोय अतिशय उत्साहामध्ये आपल्या उमेदवारांचं स्वागत होत आहे आणि जी काही दहशत होती, गुंडगिरी होती, एकदा 54,000चा तालुक्यानं लीड दिलाय म्हणल्यावर पक्क्या पायानं लोकांनी मनापासून ठरवलं की आता ह्याला आपण आसमान दाखवू शकतोय. ही अशी परिस्थिती या तालुक्यामध्ये आपण आता बघतोय. गेले अनेक दिवस झालं आपण सगळेजण बघतोय. आता युवराज बापूंनी सांगितलं, मकरंद मालकांनी सांगितलं, सुसंस्कृत असा आपला हा तालुका, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारा हा आपला तालुका. आज काय परिस्थिती आहे? गुंडगिरी, दहशत, मनाला वाटेल ते करण्यापर्यंत ही लोक गेलेले आहेत. अनेक लोकांना नाहक खोट्या केसेसमध्ये अडकवलेलं आहे. अनेक लोकांवर खोट्या अॅट्रॉसिटी या मधल्या काळामध्ये दाखल झालेल्या आहेत. शहरामध्ये, मार्केटमध्ये गेले, एखाद्या व्यापाऱ्याला सहज जरी कोणी बोलायचं म्हणलं, निवडणुकीचा विषय निघाला, दोन्ही कानावर हात ठेवतायत, आम्हाला आमचा धंदा करू द्या. जी एवढ्या दहशतीचं वातावरण, खऱ्या अर्थानं ही निवडणूक या तालुक्यातल्या आणि शहरातल्या लोकांना मोकळा श्वास घेणं आणि खुलेआमपणानं वावरणं, हे या निवडणुकीचं खऱ्या अर्थानं महत्व या निवडणुकीला प्राप्त झालेलं आहे. विकासाच्या गप्पा मारतायत. 4,000 कोटीचा विकास केला. 10% पैसे किती होतात मला सांगा? 400 कोटी रुपये. पैशाची आणि सत्तेची मस्ती ते आपण दिल्लीपासून बघत आलोय. अनेक या देशातले लोक या सत्तेच्या जोरावर त्यांनी पक्षात घेतले. महाराष्ट्रातही तेच झालं. उद्धव साहेबांचा पक्ष फोडला, शरद पवार साहेबांचा पक्ष फोडला
आणि बार्शीत तेच लोण पसरलंय. अनेक लोकांना अडचणीत आणून आपल्या बरोबर घेण्याचं काम केलंय. काय त्या अनिल काकाची चूक होती मला सांगा? ते होतो, आम्ही बरोबर होतो, पोरके बरोबर होते, अनेक मंडळी त्यांच्या बरोबर पदरमोड करून काम करत होती. जवळचीच माणसं दिसली. जवळचा माणूस स्वतःच्या पायावर उभा राहतोय म्हणलं की ते खपलं नाही. ज्या समाजानं त्या माणसाला हाताच्या फोडासारखं जपलं, एक मराठा समाजाचा माणूस पुढे येतोय म्हणून या तालुक्यातल्या लोकांनी त्यांना आजपर्यंत 2 वेळा विधानसभेमध्ये पाठवण्याचं काम केलं. मला सांगा, मध्यंतरी गोरगरीब मराठ्यांसाठी अनेक वर्षांनी मनोज जरांगे पाटलांसारखा एक ऊसतोड कामगाराचा मुलगा समाजाचं नेतृत्व करतो. अख्ख्या महाराष्ट्रानं नाही, त्याची देशामध्ये नोंद झाली. एक साधा माणूस. आता मध्यंतरी आपण दसऱ्याच्या वेळेस बघितलं काय परिस्थिती होती. त्यांनी आपल्याला बोलवलं होतं. जगभरात प्रसिद्ध झाला तो माणूस. का? मॅनेज कुणालाही झाला नाही. शेकडो कोटी रुपये त्या माणसाला मिळाले असते. एक प्रामाणिकपणानं समाजासाठी काम करतोय. अशा माणसाला ते आपल्या बार्शी तालुक्यातनं विरोध झाला. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्या तालुक्याची बदनामी झाली. गावोगावून फोन यायचे, काय तुमचं काय नेमकी भानगड आहे, कोण आहे हा माणूस तुमचा मनोज दादांना विरोध करतोय. त्यांनी आंदोलनं सुरू केली. आम्ही बार्शीमध्ये प्रत्येक आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होतो आणि त्या ठिकाणी जात असताना आम्ही आमचे राजकीय जोडे बाहेर ठेवून समाजासाठी काम करत होतो. लगेच त्या ठिकाणी एकीकडे खऱ्या अर्थानं समाजासाठी काम करणारी काही मंडळी आनंद काशीद असतील उपोषणाला बसायचे. दुसऱ्या बाजूला त्यांचा लगेच एक स्टेज मांडायचा प्रयत्न केला. थोडे दिवस गेले. समाज आता आपल्यापासून थोडा बाजूला जातोय म्हणलं की त्याच्यातच मिसळायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर स्वतःच्या हाताने खड्डा खांदून घेतला आणि मनोजदादा जरांगेंना त्यांनी बार्शीत आंदोलन करून विरोध केला. त्याच वेळेस खऱ्या अर्थाने ह्याचा पराभव निश्चित झालेला आहे. ही काळ्या दगडावरची रेग आहे. आज अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. अनेक दिवसापासून आपण बघतोय ग्रामीण भागातला शेतकरी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी अख्ख्या देशात पहिल्यांदा कर्जमाफी केली 72,000 कोटी रुपयाची. या शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, काँग्रेसची मंडळी असतील, शेतकरी केंद्रबिंदू मानून आता हा जाहीरनामा या निवडणुकीच्या निमित्तानं तयार केलेला आहे. काय परिस्थिती झाली? कांद्याची परिस्थिती तशीच, कापसाची परिस्थिती तशीच, सोयाबीनची परिस्थिती तशीच. मध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं शेवटची सभा त्या तानाजी चौकामध्ये झाली होती. मला कांदा नको, सोयाबीन नको, आरक्षण नको, फक्त देशप्रेम पाहिजे म्हणून छाती पडवून घेतली होती. म्हणजे काय शेतकऱ्याविषयी कळवळा, कुठून देशप्रेम एवढं निर्माण झालं, आपण काय करत होतो, ह्याच्यापूर्वी काय उद्योग केलेले आहेत आणि आताच तुम्हाला देशप्रेम सगळं एवढं उतरायला लागलं. ही परिस्थिती या तालुक्यानं ओळखलेली आहे. आज फक्त पैसा एवढंच त्यांच्याकडे राहिलेला आहे. मी सोपल साहेबांच्या पहिल्या निवडणुकीपासून प्रत्येक निवडणुकीला सगळा फिरलेला आहे.
2-3 दिवस तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आलं की अंदाज 100% येतोय. हा तालुका काय करणार आहे, शहर काय करणार आहे. एक आहे मात्र मला यावेळेस एक वेगळं चित्र निश्चितपणानं दिसलं की साहेबांना यापूर्वीच्या निवडणुकीत शहर आमचं प्लस असायचं, पण मला निश्चितपणानं वाटतंय ग्रामीण भाग आणि विशेषतः वैराग भाग आम्हाला काय ऐकायच्या मनस्थितीत दिसत नाही. इतकं उत्साह आणि याला काही करून पाडायचे एवढंच त्या डोक्यात लोकांनी ठेवलेलं आहे. लोक बोलत नाहीत. अनेक लोकांशी त्यांच्या टीम मधल्या लोकांचे मला फोन येत आहेत. आता बार्शीवर इथपर्यंत येईपर्यंत 3 जणांचे फोन मला आलेले होते. आता सारखं सभेत असल्यामुळे साहेबांना मला काही त्यांचं बोलणं घडवता आलं नाही, परंतु त्यांच्या बरोबर फिरणारे सुद्धा मस्त कार्यक्रम दाखवल्याशिवाय राहणार नाहीत असं या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगतो. आता विषय राहिला तुम्हा आम्हाला विकत घ्यायचा, आपण विकायचंय, विकलं जायचंय. कशासाठी? पैसा काय कष्टाचा नाही. तुम्ही आम्ही सगळा टॅक्स भरलेला पैसा त्या ठिकाणी सरकारकडे जातो. सरकारमधला निधी हे घेऊन येतात. त्याच्यातलं 10% कमिशन पहिलं 400 कोटीचं. स्वतः कामं घेतलेले ते पैसे मिळालेले वेगळे, ते काय आता आपल्याला मोजता येणार नाही. 10% सोपं आहे जरा. मग ती पैसे कोणाचे आहेत? आपले पैसे आहेत. उसने दिलेले पैसे आहेत. वसूल करायची वेळ झालेली. अजिबात कुणी हायगाई करायची नाही. रांग लावून पैसे घ्यायचे, पण कार्यक्रम पक्का मशालीला करायचा. एवढंच या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. आपलं 2 नंबरचं बटन आहे मशालीचं. जसं ओमदादाच्या वेळेस तुम्ही पैसे घेऊन सुंदर कार्यक्रम केला, फार घ्यावा वाटला मला सांगायला. अतिशय इमानदारी केली लोकांनी. आपले पैसे थोडे वसूल झालेत. आता 25-30% झालेत. राहिलेले करायचेत ना. आता तेवढे वसूल कराल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, साहेबांचं स्वागत आपण प्रत्येकाचा मोबाईलचा टॉर्च लावून या ठिकाणी करायचंय. सगळ्यांनी मोबाईलचा टॉर्च लावून अगदी शेवटच्या जिथपर्यंत लोक आहेत त्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे. आणि साहेब राजभाऊ चव्हाण आणि युवराज बापूंनी सांगितलंय की तुम्ही नुसतं पाठीवरती आमच्या हात ठेवून लढ म्हणा. वैराग भागातलं प्रचंड असा लीड या गौरव भागाचा राजभाऊंच्या मार्गदर्शनाखाली जातोय. अतिशय छत्रपती शिवाजी महाराज की कहो दिलशे, कहो दिलशे. आजच्या सभेचे प्रचार सभेचे अध्यक्ष, गावातील आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय तात्यासाहेब काकडे, व्यासपीठावर उपस्थित रामभाऊ काजळे, विश्वासभाऊ बारपुळे, युवराज बापू काटे, मकरंद मालक निंबाळकर, शेजारच्या गावचे दादा जाधव, संतोष दराडे, सौदागर संपाद, माझे सहकारी श्री नाईकवाडी, दादा भोसले, ओम पाटील, इक्बालभाई पटेल,
बाथमल्याचे भाऊ तांबे, रमेश सांगोळे, गोगे साहेब, वशिमबाई पठाण, कासारीचे सरपंच सागर आंबुरे, किशोर मांजरे, संगमनेरचे सहकारी आमचे सन्माननीय महेश सावंत, त्याबरोबर सगळे पंकज माळवदे, लवकर लक्षात येत नाही माझ्या, विठ्ठल बाप्पा, माझे प्रमुख सहकारी कलाच्या भाऊ चव्हाण साहेब, व्यासपीठावरील सर्वच सहकारी, कौडगाव आणि आसपासच्या भागातील उपस्थित आजी माजी पदाधिकारी, खूप मोठ्या उत्साहानं या सभेला आणि रॅलीमध्ये सहभागी झालेले माझे उत्साही तरुण सहकारी मित्रांनो आणि सभा ऐकणाऱ्या मायबहिणींना, पत्रकार मित्रांनो, गौडगाव हे आसपासच्या 10 गावाचं मूळ सेंटर आहे, मध्यवर्ती गाव, आणि या सगळ्या गावांचं एकत्रीकरण, त्याच्यातून मैत्री, व्यवहार, त्याच्या एकमेकाची नाळ जुळलेली सगळी गावं. ही निवडणूक ही नुसती विधानसभेची निवडणूक नाही. जरा कमी बोला, इथं उभारणारे नाही. होय, शांत बसा, पलीकडे जाऊन बोला. ही निवडणूक ही महाराष्ट्राच्या भवितव्याची निवडणूक आहे आणि आपल्या तालुक्याच्या भवितव्याची निवडणूक. गेल्या 2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्रात आणि या तालुक्यात सत्तेचा माज आणि गुरमी आलेल्या लोकांचं वर्तन आपण पाहतो. ईडी, सीबीआय, वेगवेगळे चौकशा असे लावून 2 पक्ष फोडले आणि हे सरकार सत्तेवर आलंय. आणि आल्यापासून मुंबईपासून ते ग्रामीण भागापर्यंत प्रत्येक ठिकाणी जनतेमध्ये लोकप्रिय असलेल्या माणसाच्या माग वेगवेगळ्या चौकशा आणि गुन्हे दाखल करण्याचं प्रमाण हे सरकारी माध्यमातून व्हायला लागलेलं आहे. अनेक ठिकाणी या तालुक्यात तर त्याचा कहर झाला. मालवंडीची घटना, तिथले आपले प्रमुख श्रीमंताच्या थोरात ते बार्शीत माझ्या घरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आहे. आता त्यांचं नशीब ते सीसीटीव्ही माझ्या घरी आहे आणि ते तिथं आहे. कोणी तळवाजू नको. पण इतर ठिकाणी जर असा खोटा गुन्हा झाला त्यांनी कुठला सीसीटीव्हीचा पुरावा नाही.
एक मोठं षडयंत्र चालू झालेलं आहे चालू. आणि असं करून माणसामध्ये दडपण, दडपशाही, भीती हे सगळे प्रकार अवलंबले जायला लागलेले आहेत. एका बाजूला शेतकरी समाज, शेतकऱ्यावर, शेतीवर अवलंबून असलेले सगळे घटक हे शेतमालाला भाव नसल्यामुळं खूप संकटात सापडलेले आहेत. गेल्या वर्षीचा दुष्काळ, पिकाला भाव नाही, बाजारपेठेतले व्यापारी सुद्धा तोंड बारीक करून बसलेले वर्षभर आपण पाहिलेले. दुसरीकडे हे सरकार आणि यांची नीतिमत्ता, कांद्याचं पीक जास्त आलं की निर्यात बंदी, सोयाबीन जास्त पिकलं की तिकडून आयात तेल आणि पेंट, म्हणजे इथल्या कुठल्या मालाला भाव मिळून 4 पैसे गाळ्याची सेवा करणाऱ्याच्या पत्रात पडू नये अशी ही नीती आहे त्यांची. दिल्लीत शेतकरी आंदोलन झालेलं आपण सगळ्यांनी पाहिलं. काय अवस्था केली त्या शेतकरी आंदोलनाला. 2-2.5 वर्ष आंदोलन होत. खिळे मारलेत रोडवर वाहन येऊ नये म्हणून. अनेक माणसं त्या आंदोलनात बळी गेली. कुठलंही जनतेचं आंदोलन संपवण्याकडे, चिरडून टाकण्याकडे ही मनोवृत्ती आहे. खेळाडू मुलींचं आंदोलन, साक्षी मलिक कुस्तीपटू, विनेश फोगाट कुस्तीपटू, अजून एक कुस्तीपटू होते त्याच्यात, त्या न्याय हक्क मागत होत्या. त्यांना पोलिसांनी अक्षरशः रस्त्यावरनं फटफटत नेलं. इकडं एकीकडे शेतकऱ्याच्या कल्याणाच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे त्याच्या नेमकं उलट धोरण स्वीकारून माती करायची. हेच मुंबईत बसून सुद्धा हे सरकार करत. एक महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेली व्यक्ती जरांगे पाटील साहेब, त्याचा उल्लेख आता विश्वास भाऊनी केला. त्यांनी एक आंदोलन उभं केलं, गरजवंत मराठा समाजाच्या मुलांसाठी. त्यांना सुरुवातीला चर्चेत गुंतवण्याचा प्रयत्न झाला. चांगले चांगले कायदे तज्ञ पाठवले, मंत्रिमंडळातले सहकारी पाठवले, खूप जणांनी डोकं लावलं. त्यांच्या डोक्यातल्या प्रश्नाला जरांगे पाटलांच्या ठाम भूमिकेला कुणीही समाधानकारक उत्तर देऊ शकलं नाही. निस्वार्थीपणाने माणूस आंदोलन करतो म्हटल्यानंतर नुसता मराठा समाज नाही, ज्या समाजाला आरक्षण देतो म्हणून नादी लावलेले दुसरे समाज सुद्धा जरांगे पाटलाच्या पाठीशी उभारले. या माणसामध्ये विश्वासार्हता आहे. आपण यांच्या चळवळीला, आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे. कुणाला तरी सरकारमधल्या खुश करण्यासाठी आपल्या बार्शीचे विद्वान बॅरिस्टर जरांगे पाटलांच्या आणि सरकारच्या मध्यस्थी करायला पोहोचलो. आपण कोण आहोत, पुढची व्यक्ती कोण आहे, या सगळ्याचा विचार झाला पाहिजे. आणि
कारण नसताना आंदोलनाच्या ठिकाणी समजा भेट दिली, पाठिंबा दिला, लोकांनी कौतुक केलं. पाठिंबा तर सोडा, या बार्शीमध्ये आंदोलन करणारे आनंद काशी त्यांच्या ठिकाणी जाऊन आम्ही सगळ्यांनी पाठिंबा देऊन त्या ठिकाणी एक दिवस थांबलो. त्या ग्रस्तांनी त्यांना विरोध केला. जरांगे पाटलाच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून वैराग भागातल्या लोकांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला. त्या ट्रॅक्टर मोर्चातल्या ट्रॅक्टर मालकावर खटले दाखल करण्यासाठी पोलिसावर बार्शीतून दडपण आणलं गेलं. एक जणाचा मला फोन आला, माझं तर ट्रॅक्टर नाही, माझं पुण्यात नाव आहे. मी म्हणलं आपलं दरोड्यातलं नाव नाही, आंदोलनातलं नाव आहे, अभिमान वाटला पाहिजे. काही घेऊ नको म्हणलं. तुला भीती वाटत असेल तर मी वकील आहे, परत एकदा कोट अंगावर चढून तुझ्यासाठी. इतक्या खालच्या पातळीला जर तुम्ही जात असाल आणि परत मध्यस्थी सरकार आणि जरांगे पाटलांमध्ये प्रश्न सोडवायला मध्यस्थी केली तर शेवटपर्यंत करावी. एखादी भूमिका घेतली तर शेवटपर्यंत ठेवा. अर्धवट झाल्यानंतर त्यांनी सांगितलं कुठे गेले ते मध्यस्थी करणारे, हुडकणार. हे म्हणतात पळ काढला. त्यांनी त्यांच्या भाषेत बोलले. छाती बडू बडू त्यांना विरोध करायचं. पत्रकार परिषद घेतली. गरज नसताना ते करण्याची काही गरज होती का? आम्ही पण भेटून आलो. मी माझी भूमिका त्या ठिकाणी त्यांचा सत्कार केला, भगवंताची मूर्ती भेट दिली आणि मी म्हणलं 2016 साली विधानसभेत मराठा आरक्षणाला पाठिंबा देणारं माझ्या भाषणाच्या ह्या 3 प्रती तुमच्याकडे ठेवा. त्यांनी त्या घेतल्या. मला म्हणजे शांतपणे वाटते आपण काय काम केलंय, कुणासाठी केलंय हे फक्त सांगायचं. फार चमकोगिरी करायची नसते आणि चमचेगिरी तर मुळीच करायची नसते. ही अशी परिस्थिती. दुसरी गोष्ट, विकासाच्या गप्पा. 4000 कोटी 4000 कोटी कुठं कुठं ते बोर्ड लावले गावागावात. मध्यंतरी 4 दिवस आधी डोराळ्यातला बोर्ड वाचला. त्याच्यात अंगणवाडीला जे गॅस कनेक्शन आहे, काय असते की गॅस देण्याचं, त्याचे 8000 रुपये सुद्धा यांच्या 4000 कोटी आहे. आणि अजून एक 250 रुपयाचा काहीतरी उल्लेख आहे. ग्रामपंचायतीला मिळणारं केंद्राचं डायरेक्ट अनुदान वित्त आयोगात, त्याचे उल्लेख आहेत 4 वर्षात. काय संबंध असतो आमदाराचा? ते राजीव गांधींनी कायदा करून केंद्राचं अनुदान डायरेक्ट ग्रामपंचायतीला मिळण्याची सोय केलेली आहे. जिल्हा नियोजन मंडळातले अनुदान, जिल्हा नियोजन मंडळातला निधी, समाज कल्याणचा दलित वस्तीसाठीचा निधी, याचा आणि आमदाराचा काहीही संबंध नसतो. जिल्हा नियोजन मंडळाचा निधी हा जिल्ह्याच्या लोकसंख्येप्रमाणे आणि तालुक्याच्या लोकसंख्येप्रमाणे वाटप केला जातो.
हा तुम्ही एखादी विशेष बाब म्हणून काही घेतला कार्यक्रम तर त्याच्यात सगळे मिळून कलेक्टरच्या त्या मान्यतेनं पालकमंत्र्यांच्या मान्यतेनं एक विशेष काहीतरी तुम्ही करायला लागलेत त्याला मिळा आम्ही केलं बार्शीतले सगळे पुतळे एका ठिकाणी नेले पुतळा पार्क केला त्याला आराडाबा होते त्यांनी मदत केली त्यांच्याकडे गृह खातं होतं आणि कलेक्टर होते त्यांनी सुद्धा विशेष निधी त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून दिला असं वेगळं काहीतरी करावं लागतं रेग्युलर येणार माझ्याच मुळेच आलं असं म्हणून चालत नाही काही भरीव कार्यक्रम करायला असं काही न करता नुसतं थापा मारण्याचं काम आणि जी कामं पूर्ण झाली या वर्षभरापूर्वी ती सगळी उद्धवसाहेब ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत मंजूर झालेली निधी दिलेली कामं ह्यांची अजून सुरू व्हायची आहे आकडे तर 200 कोटी 400 कोटी 700 कोटी मी पण मंत्रिमंडळात काम केलंय मी पालकमंत्री म्हणून 97 गावच्या पाणी पुरवठा योजना निधी सहित दिलेल्या पण एकाही ठिकाणी मी नारळ फोडायला किंवा पुतळे मारायला गेलो नाही लोकांसाठी काम आहे मी म्हणायचं ज्येष्ठाच्या हस्ते करा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे विधानसभेत आपल्या तालुक्यातल्या प्रश्नावर आवाज उठवून त्याच्यातनं न्याय मिळवणे हे लोकप्रतिनिधी आमदाराचं काम कामं मंजूर करून आणायची रस्त्याची आणि ती स्वतःच्या कुटुंबातल्या लोकांनी व्यवसाय करायचा त्या रस्त्याची क्वालिटी काय किती वेळात किती दिवसात त्याच्यात परत खड्डे पडायला सुरुवात होतात 30 वर्ष मी पण आमदार म्हणून तुम्ही मला निवडून दिले आणि मी कुठल्याही शासकीय निधीतनं आलेल्या कुठलंही काम बार्शी तालुक्यातलं कधीही केलेलं नाही ना करणार पुढेही करणार नाही इथं सगळं जे काय आहे तो विकासाचा एक आभासी प्रकार आहे 4000 कोटी खर्चायला किती वर्ष लागतील कुठलंही काम मोठं त्याला लिमिट आहे 2 वर्ष 4 वर्ष 4000 कोटी मध्ये सगळी कामं तर मला नियोजितच आहे मंजुरीसाठी पेंडिंग असं तर कुणीही सांगू शकतो सरपंच सुद्धा गावचे सांगू शकतो की आपल्या गावासाठी मी 10,000 कोटी आणले या नावात आणले ते पुढे नियोजित आहे काय फरक पडतो हे सगळं लक्षात घ्या आणि याही पेक्षा या गावात मध्ये मी या भागाचा आमदार नसताना आणि असताना गौडगाव आणि परिसरामधल्या सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी आणि गावाची महत्वाची कामं पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न यशस्वीपणे केलेला पुढच्या काळात सुद्धा करणार आणि या निमित्तानं जास्त काही बोलत नाही कारण तुमचा उत्साह सांगतो तुम्ही 20 तारखेला काय करणार विरोधकाच्या मनस्थिती डावाडोल झालेली आहे कुठल्याही
थरापर्यंत जाण्याची प्रवृत्ती मुळातच आहे. खोटं बोलणं, खोटं वागणं त्यांच्या 5वीला पुजलेलं आहे. आता एक व्हिडिओ फिरत होतोय 2 दिवस की माझं पूर्वीच 19च्या चिन्हाचा मी प्रचार केलेला. बरोबर आहे का? 19ला होत ते अखंड शिवसेनेच होत, त्याचा मी उमेदवार होतो. पण आता ते चिन्ह चोरीला गेलेलं आहे आणि मी त्यावेळेच्या प्रचाराची क्लिप, त्या कुठल्या बाणाला मत द्या असं हे फिरवते. तर त्यांना कळायला पाहिजे की राजकीय दृष्ट्या बार्शी तालुक्यातली जनता ही पूर्वीच खूप मोठ्या प्रमाणात राजकीय दृष्ट्या साक्षर झालेली आहे, हुशार आहे. मी काम करत असलेली आता 3ऱ्या पिढीबरोबर मी काम करतो. ही 2री आणि 3री पिढी या मोबाईलमुळं खूप जागृत आहे. एका क्लिक मध्ये जगातलं सगळं ज्ञान कुठं काय ते सुद्धा कळू शकतं. आणि हे कुठल्या काळात आता 5 वर्षाच्या जुन्या क्लिक फिरवायला लागले, कुणाचा तरी विश्वास बसेल. मी रोज मला मत द्या म्हणून भाषण करत येणारा माणूस ह्याला मत द्या म्हणून कसं सांग. थोडी जनाची नाही मनाची तरी असावी की आपण किती टोकाला जाऊन खोटं करावं. फेक न्यूज असतात, फेक न्यूज वेगवेगळ्या ते काय म्हणायचं त्याला सिम घेऊन करतात. कुठले तरी वेगळे सिम घ्यायचे, त्याच्यावरनं 2 दिवस कुठली तरी बातमी व्हायरल करायची सोशल मीडिया. पण आता सोशल मीडियाचा वापर करून दिल्लीचं सरकार आणतं. आता ती शक्यता नाही. सोशल मीडियावर सत्य काय आहे ते आता लोकांना लवकर कळतं. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे, 20 तारखेपर्यंत आपण दक्ष राहू. ओमराजाच्या निवडणुकीत जसा पैशाचा प्रकार झाला त्याचा प्रकार त्याही पेक्षा मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि विश्वास भाऊंनी सांगितलेला सल्ला सुद्धा लक्षात ठेवा. हा काही कामाचा पैसा नाही. येणारा पैसा हा कष्टकऱ्याचा पैसा नाही. चोराची चोरी केली तर गुन्हा होत नाही. घोड्याची गोष्ट आहे ना, केवढ्याला आणलं जेवढ्याला आणलं तेवढ्याला दिलं. हिंदीत महान आहे, बेईमान से बेईमानी करना सबसे बड़ी ईमानदारी आहे. त्याच्यामुळं आपण कसं घ्यायचं असा शुद्ध भाषेतला डायलॉग मारायचं नाही. आलंय ना येऊ दे, देतोय ना देत राहा. या निमित्तानं त्याचं जे ओझं झालेलं आहे ते हलकं करण्याचं पुण्यकर्म आपल्याला करायचं, हे लक्षात ठेवा. उगाच लाजायचं नाही. खरंय. त्याच्यामुळं आणि जे केलंय त्याने ते लोकांपुढे आहे ना. कंत्राटदारी कमिशन, स्वतःची कंत्राटी, लोकांमध्ये दहशत किती दिवस चालतं. जास्त जुलूम दडपशाही झाल्यावर जसा चेंडू जेवढा जोरानं आपटाल त्याच्यात दुप्पट उंच उडत असतो.
तसा लोकांचा राग जर एकवटला तर तो सुद्धा सोसण्याच्या पलीकडचा असेल एवढं सांगतो. बापूंनी सांगितलंय आता सगळे आपण खंबीर आहे. तुमच्या पाठीशी मी नाही, मी तुमच्या पुढे उभारून खंबीर आहे. आणि म्हणून तो वैफी झाला वगैरे. माझ्यापेक्षा 10 वर्षांनी साहेब मोठे पवार माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे हे अजून कार्यरत आहे. मी अजून 10 वर्ष कार्यरत तसाच राहणार आहे. काही काळजी करू नका. ह्या असल्या फटारड्या गोष्टीला तोंड देण्यासाठी आणि परत ही परिस्थिती उद्भवणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी येत्या 20 तारखेला हे सरकार आणि हे जुलमी लोक उलथून पाडण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला म्हणजे मशालीचं चिन्ह घेतलेल्या उमेदवाराला आपण मतदान करा एवढीच विनंती या निमित्तानं करतो. जास्त काही बोलून आपला वेळ घेत नाही. मी बोलायचं म्हणलं अजून अर्धा तास बोलू शकतो. आणि दुसरी गोष्ट महाविकास आघाडीची पंचसूत्र त्याच्यामध्ये यांनी म्हणलंय की लाडकी बहीण योजना. तुम्ही मला एक सांगा, एखादी योजना सुरू झाल्यानंतर आतापर्यंत निवडणूक आयोगाने थांबवलेली एक तरी जुनी योजना आहे का? संजय निराधार, श्रावण बाळ योजना ह्या 80 सालापासून सुरू आहे. निवडणुका किती झाल्या त्याचं अनुदान यायचं थांबलंय का? नाही. मग हीच योजना निवडणूक आयोगाने कशी थांबवली? ही फसवणूक नाही का? हे बरोबर नाही. आणि तुम्हाला लाडकी बहीणच करायची योजना जाहीर करायची होती तर तुमचं 2.5 वर्षापूर्वी सरकार आलं त्याच दिवशी करायला पाहिजे. लोकसभेच्या निवडणुकीचा दणका बसल्यावर तुम्हाला बहीण लाडकी वाटायला लागली. पण भाऊजीच्या खिशातनं किती काढले त्या आमच्या बहिणीला माहिती. हिला 1500 रुपये बहिणीला, भाऊजीला 3000चा दणका. शेवटी 1500 घाट्यातच आहे. पण महाविकास आघाडीची घोषणा आहे की रितसर आणि योजना काँग्रेसच्या राज्यात चालू आहे. शेजारी तेलंगण, कर्नाटक, महालक्ष्मी या नावानं तसं महाविकास आघाडीचं आपलं सरकार आल्यानंतर ह्या भगिनीसाठी 3000 रुपये, मलाही 4000 कोटी ऐकल्यामुळे सारखं कोटीवरच चाललोय. माझ्याकडे 2च कोट, एक वकील झाल्यावर वडिलांनी शिवलेला आणि लग्नात सासऱ्याने शिवलेला. 3000 रुपये महिना लाडक्या बहिणी. विमा योजना जी आरोग्याची आहे त्यात 5 लाख आहे राज्य आणि केंद्र मिळून. त्याच्यात अनेक आजाराचा समावेश नाही. तो समावेश करून विमा योजना, आरोग्य विमा योजना ही 25 लाखापर्यंत देण्याचा आपला संकल्प आहे. कारण कल्याणकारी राज्याची जी कल्पना घटनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली त्याच्यामध्ये आरोग्य आणि शिक्षण हे मुळातच देण्याची जबाबदारी ही सरकारने घेतली पाहिजे आणि ती तसं घटनेत आहे.
आणि त्यामुळं मुलीबरोबर मुलांना सुद्धा शिक्षण मोफत देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकार घेणार आहे. असे 5 निर्णय आहेत. त्यातला अजून एक, जीवनावश्यक वस्तूचे भाव हे 5 वर्ष स्थिर ठेवण्यात येईल, परंतु त्याचा फटका शेती उत्पादन करणाऱ्याला बसणार नाही याची दक्षता घेऊन ते करू शकतात. उद्धव साहेबांच्या सारख्याने मनोदृष्टी असतानाही करून दाखव. मी त्यांच्या मंत्रिमंडळात येऊ. त्यामुळं या ठिकाणी बोले तैसा चाले अशा माणसाच्या हातात या महाविकास आघाडीची सूत्र मुख्य कोण आहे, ते म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, की त्यांनी कांदा निर्यात बंदी कधी त्यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात होऊ दिली नाही. अनेक धान्याची निर्यात पूर्वी भारतात आयात करावं लागायचं लोकांसाठी, त्यांच्या कार्यकाळात हमी भाव दिल्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पन्न जादा केलं आणि ते पहिल्यांदा भारतानं पवार साहेबांच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत निर्यात केलं. हा इतिहास आहे, आरशासारखा स्वच्छ इतिहास. त्यांच्याकडे नेतृत्व, त्यांच्या जोडीला उद्धवसाहेब ठाकरे आणि तितक्याच तडफेनं निर्णय घेणारे कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत चालत जाणाऱ्या लोकांच्या प्रश्नाची जाण येण्यासाठी राहुल गांधी सुद्धा. आणि मग अशी लोकांसाठी आयुष्य वेचणारी, त्यांच्या कुटुंबाने आयुष्य वेचलंय अशी माणसं या महाविकास आघाडीचे 3 नेते आहेत. त्यामुळं या भाजपवाल्यासारखं 15 लाख 803 2 कोटी नोकऱ्या असली थापेबाजी या 3 माणसांकडे नाही. जे बोललो ते केलं या वृत्तीनं वागणारी, या पद्धतीनं वागणारी ही 3 माणसं आहेत. त्यामुळं आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून येत्या 20 तारखेला 1 नंबरच्या मशीनवरचं 2 नंबरचं बटन, नंबर 2 आहे पण आयुष्यात कधी 2 नंबरचा धंदा केला नाही हे सांगतो. त्याच्यामुळं 2 नंबरचं बटन हे दिलीप गंगाधर सोपल खून मशाल या मशाली पुढचं बटन दाबा. दुसरी एक मशीन आहे त्याच्यावर 4-5 नाव आहेत, तिकडे डुंकून सुद्धा बघू नका. अर्ध्या मशीनवर अर्धवट माणसांची नावं आहेत, असं समजून तिकडे बघू नका. ज्या मशीनवर सगळी 16 नावं आहेत त्यातलं 2 नंबरचं नाव आणि खून लक्षात ठेवून पुन्हा एकदा या तालुक्यातली दडपशाही, गुंडगिरी आणि या तालुक्यानं मोकळा श्वास घ्यावा म्हणून आपण मला भरघोस मतदान करा अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्या संध्याकाळी ठीक 7 वाजता